नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे. मातोश्रीशी गद्दारी करणारे आमदार पुन्हा मातोश्रीच्या संपर्कात. आमचं चुकलं असं म्हणत थेट उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न. निवडणुकी आधी सर्वात मोठ्या पक्षप्रवेशाची शक्यता. निवडणुकी आधी राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा राजकीय भूकंप. मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, 2024 मध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी देशभरात व महाराष्ट्रात सत्ता प्राप्त करेल असा विश्वास असताना शिंदे गटातील बहुसंख्य आमदार आणि खासदार उद्धव ठाकरेंना संपर्क साधत आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांपूर्वी शिवसेनेत म्हणजे शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप होईल असं महत्वाचं वक्तव्य शिंदे गटातील याच नेत्यांनी केलंय. कारण 13 खासदारांपैकी 4 ते 5 जणांनाच लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणूनच त्यांपैकी काही जण निरोप पाठवत आहे. आमचं चुकलं, आमच्यासाठी मातोश्री दार उघडे करा असं सांगून पुन्हा परत येण्याचा प्रयत्न नेते करताय. असा महत्वाचा गौप्यस्फोट शिवसेने नेते खासदार विनायक राऊतांनी केला. त्यामुळे खरंच लोकसभा निवडणुकी आधी शिवसेनेत म्हणजे शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप होतो काय आणि उद्धव ठाकरे या गद्दार नेत्यांसाठी मातोश्री दार उघडे करतील काय, याबाबतीत तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा.